नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नाश्त्यासाठी आपल्याला झटकेपट बनवायचे आहेत रव्याचे मेदू वडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी असं पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक अर्धी वाटी रवा घालायचा आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने रवा घातलेला आहे। तर आता हा रवा मंद आचेवर असा छान शिजवून घ्यायचा आहे। तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तर आता आपण झाकण काढून बघूया। तर हे बघा छान रवाही शिजलेला आहे। 1-2 मिनिटांनंतरच रवा आपला छान शिजतो। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता किंवा बटरही घालू शकता। तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक रव्याच्या ऐवजी जाड रवा घेतला तरीही चालेल। तर हे आपला रवा छान असा मऊसूत झालेला आहे। आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडंसं। तर थंड झाल्यावर आपल्याला हे एकसारखं छान मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा तांदळाचं पीठ। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 1 चमचा मैदा घातला तरी चालेल। 1 बटाटा घेतलेला आहे मी उकडून, इथे मिडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचे साल काढून हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे। आता इथे घातलेली आहे मी हिरवी मिरची। हिरवी मिरची घातल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखटही घालणार आहोत। त्याच्यानुसार आपल्याला तिखट कमी जास्त करू शकता। आपण घालणार आहोत थोडंसं आता आलं। तर मी इथे आलं थोडंसं खिसून घेतलं होतं। आता घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर। थोडासा घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता। कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घातलेली आहेत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं लाल तिखट। आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यानुसार तिखट घालायचे। थोडीशी घालायची आपल्याला जिरी याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। आपण मगाशीही मीठ घातलेलं आहे रवा शिजवताना, त्यानुसार मीठ घालायचे। आता आपण हे पीठ छान मळून घ्यायचे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर हे बघा छान वड्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत। थोडासा तेलाचा हात मी लावलेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे असे आपल्याला जेवढ्या आकाराचे करायचे तेवढ्या आवडीनुसार हे वडे करून घेऊ शकता। आता आपण याचे वडे करून घेणार आहोत। एक मी लिंबाचा गोळा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याचे वडे करून घ्यायचे। छान हातावर असं मळून घ्यायचे आणि एक मध्ये वेज करून घ्यायचे। तर हे बघा छान आपला वडा तयार झालेला आहे। तर आता याच प्रकारे आपण सगळे वडे असे करून घेणार आहोत। अगदी डाळ न भिजवता आणि मुलांना अचानक वडे असे खावेसे वाटतात तर असे वडे नक्कीच बनवून द्या। तर हे बघा मी याचे सर्व वडे असे करून घेतलेले आहेत आणि या पिठामध्ये 13 वडे झालेले आहेत। तर आता मी दुसरीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर हे वडे आपल्याला मीडियम आचेवर असे तळून घ्यायचे। एकदम गॅस फास्टही नको आणि मंदही नको। फास्ट गॅस ठेवला तर आतमधून वडे तळले जात नाहीत। तर आता आपण याच प्रकारे सर्व वडे असे तळून घेणार आहोत। हे बघा वड्यांचा कलर बदलत आलेला आहे। तर आता आपण हे पलटून हे वडे काढून घेणार आहोत। छान कलरही वड्यांना आलेला आहे। तर आता याच प्रकारे आपण दुसरेही वडे असे तळून घेऊया। आता आपण या वड्यांसोबत खायला चटणी बनवून घेणार आहोत। तर इथे डाळ घेतलेले आहेत, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि चिंचेचा थोडासा तुकडा घेतलेला आहे। तर आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया। तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि चवीनुसार थोडीशी अर्धा चमचा अशी साखर घातलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, नाही घातली तरीही चालेल। चिंचेच्या ऐवजी तुम्ही दही किंवा लिंबू हे वापरू शकता। छान आंबट गोड अशी चटणी लागते। थोडंसं पाणी घालायचे आणि हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय। तर हे बघा मस्त आपली खोबऱ्याची चटणी बारीक अशी तयार झालेली आहे।
चटणीवर जर आवडत असेल तर फोडणी करून घ्यायची आणि मग आपले हे खोबऱ्याची चटणी आणि वडे तयार आहेत नाश्त्यासाठी। तर वडेही छान आपले हे बघा तयार झालेले आहेत, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। तर कसा वाटला आजचा झटकीपट नाश्ता?